तर मित्रांनो, आज आपण इथं एक नवीन व्हरायटी आली आपण तयार केली सिलेक्शन पद्धतीनं. तर यामध्ये आलेलो आहो आणि या व्हरायटीला अजून आपण नाव दिलेलं नाही. आणि अंतर आहे 2 ओळीतलं 3 फूट. 3 फूट अंतर आहे. बऱ्याच जणांना वाटते 2 ओळी आहेत, परंतु एकच ओळ आहे. पूर्ण ब्रँचेस करून पसरलेली व्हरायटी आहे आणि मर बिलकुल नाही या व्हरायटीला. 0 मर आहे. एकही झाड मेलेलं नाही, उबळ नाही, काहीच नाही. बघा आपण प्लॉट कसा आहे. 3 फुटाचा प्लॉट आहे. 2 ओळीतलं अंतर 3 फूट. ब्रँचेस जर बघायचं म्हटलं तर हे बघा ब्रँचेस एकच तास आहे. ब्रँचेस बघा कशा प्रकारे आहे. हे बघा पूर्ण ब्रँचेसनं पूर्ण फांद्यांनी कशा प्रकारे हा प्लॉट बसला आहे. बघा अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे. फक्त रेषा रेषा दिसतात, आपण बघू शकता. आणि व्हरायटीला अजून नाव द्यायचं आहे. URUB प्रक्रियायुक्त व्हरायटी आहे. कुठलेही औषधी टाकायचं काम नाही. फक्त सुरुवातीला खत एकच गोणी DAP द्यायची, नंतर खत पण द्यायचं नाही. त्या खतामध्ये आपण मायक्रोन्यूट्रन्स किंवा सल्फर काहीही टाकायची गरज नाही. फक्त एक गोणी रासायनिक खत टाकायचं, बाकी सगळे पैसे वाचवायचे. आणि फवारणीमध्ये सुद्धा आपण काहीही घ्यायचं नाही. जसं आपण इमामेक्टिन, क्लोरोपायरिफॉस, कोराजन कीटकनाशक घेऊ शकता, पण त्यात नियम आहेत. सुरुवातीची फवारणी 20-25 दिवसांनी, 15-20 दिवसांनी क्लोरोपायरिफॉस घ्यायचं. त्याच्यानंतर प्रत्येक फवारणी इमामेक्टिन घ्यायची. इमामेक्टिनशिवाय काही फवारायचं नाही जोपर्यंत घाटे 70-80% लागत नाहीत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटची फवारणी कोराजनची. बाकी मायक्रोन्यूट्रन्स, ॲमिनो ॲसिड वगैरे काही घ्यायचं नाही फवारणीमध्ये. त्याच्यानंतर फवारणीत वरखत, त्याला विद्राव्य खत म्हणतो, 19-19, 0-32, 13-0-45 काहीही घ्यायचं नाही. आणि बुरशीनाशक काहीही घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं, कारण या व्हरायटीला मरोग लागत नाही. URUB प्रक्रिया आहे, त्यामुळं 3 पट उत्पादन क्षमता वाढलेली आहे. रोगप्रतिकारशक्ती 3 पट वाढली आहे आणि बलवान व्हरायटी आहे. फांद्याची संख्या तर तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. एवढी जबरदस्त फांद्याची संख्या आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला या व्हरायटीपासून कमी उत्पादन येणार नाही. या व्हरायटीला अंदाजे अंतर 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फूटही चालते. त्यासाठी कमी अंतर ठेवू नका. फक्त हलक्या जमिनीत 2 फूट, तेही ठेवायची गरज नाही. तर अशा प्रकारे व्हरायटी आहे. उत्पादन भरपूर येणार आहे आणि सर्वांचे पैसे वाचवणारी व्हरायटी आहे. तुमचे टॉनिकचे, खताचे जे अवाढव्य खर्च आहेत ते वाचवणारी व्हरायटी आहे. आणि व्हरायटीला नाव अजून दिलेलं नाही. सिलेक्शन व्हरायटी आहे. नाव लवकरच आपण या व्हरायटीला देऊ. फक्त घाटी लागू द्या. जबरदस्त व्हरायटी आहे आणि बघणारे सुद्धा अचंबित झालेले आहेत आत्तापर्यंत. बघा, आणि आज आहे या व्हरायटीवर फवारा. तर फवाऱ्यामध्ये काहीही द्यायचं नाही, फक्त आपण कीटकनाशक द्यायचं. तर कीटकनाशकामध्ये आताची जी अवस्था आहे त्यामध्ये आपण देत आहोत सध्या इमामेक्टिन, बेंझोएट, जे प्रोक्लेम नावाने येते. यामध्ये बरेच घटक कंपनीने लपवलेले आहेत. तर नुसतं आळी मारत तेच असं नाही, तर फुलाची संख्यासुद्धा इथं चांगल्या प्रकारे टिकून ठेवते. आणि बरेच गुण या कीटकनाशकाचे आहेत जे आपण सांगू शकत नाहीत. परंतु इमामेक्टिन जर हे क्रिस्टल कंपनीचं घेतलं आणि 10 लिटरच्या पंपामध्ये आपण 15 लिटरच्या पंपामध्ये 10 मिली 10 ग्राम, आणि समजा पेट्रोल पंप असेल तर पेट्रोल पंपामध्ये आपण 15 ते 20 ग्राम अशा प्रकारे याचं जे माप आहे ते घ्यायचं. आणि फवारा करून फक्त आपल्याला आळ्या मारायच्या आहेत. बाकी आपल्या पिकाला, काळ्या कुट्ट या प्लॉटला कशाचीच गरज पडत नाही. कारण व्हरायटी जबरदस्त आहे, नवीन आहे, चांगली व्हरायटी आहे आणि भरपूर पैसे शेतकऱ्यांचे वाचवणारी व्हरायटी आहे. कसल्याही प्रकारचं जास्तीचं खाद्य द्यायची गरज नाही किंवा जास्तीचं कुठल्याही प्रकारचं टॉनिक वगैरे टाकायची गरज नाही. अवाढव्य खर्च वाचवणारी ही व्हरायटी आहे. URUB प्रक्रियायुक्त व्हरायटीला लवकरच आपण नाव देऊ. सिलेक्शन पद्धतीने निवड केलेली व्हरायटी आहे. तर आपण इथं फवारणी चालू केली आहे. आपण इथं बघू शकता अशा प्रकारे